मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील सुमारे 8,000 कंत्राटी कामगारांना सेवेत कायम करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार घेण्यात आला। यासाठी 28 जुलै 2025 रोजी महापालिका प्रशासन आणि कामगार संघटनांमध्ये करार झाला। गेली 27 वर्षे हे कंत्राटी कामगार मुंबईत स्वच्छतेचे काम करत असून त्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्याची त्यांची जुनी मागणी होती। सेवेत कायम होण्याच्या यादीत नाव येण्यासाठी कामगार संघटनेने प्रत्येक कामगाराकडून 50,000 रुपये देणगी स्वरूपात घेतल्याचा आरोप आहे। अनेक कामगारांनी ही 50,000 रुपये रक्कम भरण्यासाठी कर्ज काढले आहे, तर काहींनी घरातील दागिने देखील गहाण ठेवले आहेत। करार होऊन 10 महिने उलटले तरी अद्याप कामगारांना सेवेत कायम करण्यात आलेले नाही। यामुळे कामगारांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण आहे। यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी पैसे घेतले जात असल्याने आणि मूळ कामगारांऐवजी इतरांचीच नावे येण्याची शक्यता असल्याने या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी अशी मागणी जोर धरत आहे। म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी सांगितले की सदस्यांनी स्वइच्छेने देणगी दिली असून कोणावरही सक्ती केलेली नाही आणि त्यांचे रीतसर कायदेशीर अधिकार संघटनेला आहेत।